नमस्कार हाँ राघवेंद्र भंडारकर मूडबिद्रे देवराय प्रभु मले चॅनल पळेताला सक्कडंके हांव वंदन करता आजी हांव एक मेल्लल घडीगे जल्लल घडीगे चाव आज पछी पुढे एक सांगितलं असतं आता एक मर्ची समय मर्तान घडीगी कशी असतं मर्तान घडीगी चांग की वाईट की असं सगळं सांगतात आता पळयत एक मर्तान कोणी हेंच टाइम मरता हेंच टाइम जीव वता म्हणून सांगू जायना तर आता आस्पत्र्यांत वेंटिलेटर घालून एका एक जाऊन होता खंय खंय दाखवून खंची खंची मरचे खंची खंय 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 जाता त्याविषयी सांगचे नाही हांवें सांगितलं आमगेले शास्त्रांतू असील विषय कसं सांगता म्हणाले मरची घडीग समेत पळयतात मरची घडीगे केलाव जन मरतान कोणी आम्ही मरतान आम्ही असले टाइम आम्ही काय आगेल इच्छा मारणी नाही आमगेल भीष्माल म्हणके चला तसाला असता ती ना म्हणून सांगा ना तसले एक शास्त्र या सत्य पुरुष म्हळ्यार सत्यवंत नीतिवंत धर्मवंत तांणी आज जाल्यार तांणी लेखील खंडीत जाता तांकां एदूर देव येईल म्हणून दिसता काही तांकां देवान आपल्याला भिमान आयले म्हणून मागीर राज्य म्हणटालो मारूर रामचंद्र भंडारकर तो ज्योतिषी तो सांगता आसलो पळय देव आयलो म्हाका देव आयलो देव आपण आयलो म्हणून पण तसल सत्पुरुषान जाता जायना म्हणून हांव सांगलें मरण तांणी सांगिल्ले टायमार जाता सलारी केला बंद करून जाता म्हणून सांगलें तांणी लेखता ती आम्ही सोमाराच मरण जाल्यार पूर्णायुष जावन मेल्लो म्हणून सांगून ते खंडित वय तो देवा लागीं वता एकादशी नाजाल्यार द्वादशी त्या समयार मेल्ल्यार हरिवासर आनी आसता आसतना मरता तेन्नाय वय ते सकड वय सलारी केला पण कसं जाता म्हळ्यार नक्षत्र मरतना टायम आमी नक्षत्र पळयतात ते नक्षत्र केला टायम वायट नक्षत्र जावन आसता त्या टायम मेल्यार आमी ताका शांती करकतीच सोमार मोर अशें तांणी सद्गती जावन अशें पुरो एकादशी जावन अशें पुरो हरिवासर जावन अशें पुरो चांग दिशा अशें पुरो सगळे त्या टायमांचे नक्षत्र म्हळ्यार आमी हाजे बग्गे कोणाकय ब्लेम नाही म्हळ्यार आमगेले कसंख्य एक पूर्वजन्मांचे ते एक नक्षत्रा मुलकी दाखयला की म्हणलें सांगच्या कितली की महान पुरुष खंयची खंयची की नक्षत्रांत म्हळ्यार हांव सांगलें म्हळ्यार तसल्या नक्षत्रांत अनिश्ट स्थितीर तांणी मरण जावन आसता जाल्यार तांगेले नंतर तांकां खंय जाल्यार प्रश्न गेल्यार तर सद्गती मेळ्ळा म्हणून सांगता ती ताका शांतीनी केल्या नंतर तशी या धनिष्ठ पंचक म्हणून सांगतात धनिष्ठ पंचक म्हणून सांगला कशा आहे धनिष्ठ शतभिष पूर्वभाद्रा उत्तरभाद्रा रेवती धनिष्ठ शतभिष पूर्वभाद्रा उत्तरभाद्रा रेवती हे 5 नक्षत्रांतू कोणेय जेव्हा मरण जाल्लेलें आसतरी दैवाधीन जाल्लेलें आसतरी तांकां हे अरिष्ट वंशारिष्ट म्हणून सांगून घेता तांगेल्या कुटुंबाच्या तंती धनिष्ठ 2 चरण म्हळ्यार 2 पाद मकर आसता 2 चरण कुंभ राशीर आसता तशें मिती हे मकराच्या अंगना केन्ना चंद्रू कुंभ राशीर आनी मीन राशी संचार करताना तो मनुष्य गती जलकी तो मनुष्य मरण जलकी तेन्ना हे धनिष्ठ पंचक अन्वय जाता धनिष्ठ पंचक म्हणून सांगला कसं नाही ताजे मिती वंशारिष्ट म्हणून सांगला आमी सांगता पळय एक धनिष्ठ पंचकांतू कसं नाही जावन गेले म्हणून सांगला रे ते गोंबे हाजे पिट्टा गोंबे की ते सगळे क्रम बटमा मागवत आसता तांणी ते ताजी ओटू लास्टची की सगळं आसता ती एक धनिष्ठ पंचांगा अंतू इतले ते लस्कती म्हण आसता आता हे आमी ब्राह्मण समुदाय जाल्ले मिती आमकां आमची केल्यांक क्रम आसा पण आमी एक श्रेष्ठ कुल आयली ती आमके कुलदेव आसा आमके एक स्वामी आसा आमके एक देव आसा आमके एक हें शास्त्र आसा हें आनी जावन जाल्यार आमी मुखार जन्म जाल्यार आमी आमची खेले येवका ब्राह्मण येवका म्हणून सांगून हांव जाल्यार सांगता तेंची पण असल एक श्रेष्ठ जन्म मेळका जाली मानव जन्म श्रेष्ठ तंती हे जन्म आमकां मेळ्ळा ताजे खातीर हें सगळें क्रम पळय आमगेल्यान मात्र अशें तशें हें धनिष्ठ पंचक हें 5 नक्षत्रांतू मरण जाल्यार तांकां हें दोश आसता नेक्स्ट त्रिपाद नक्षत्र म्हणून सांगतात केलाव नक्षत्र 3 चरण एक राशीर आसता त्रिपाद नक्षत्र दोष म्हणतात त्या तांतू सरलारी त्या अंतू गती जाल्यार तांकां त्रिपाद नक्षत्र दोष तांतू वंशारिष्ट म्हणटात ते त्रिपाद नक्षत्र खंयचे एक कृतिका म्हणटा कृतिका पुनर्वसू हे एक राशीन 3 चरण आसता कृतिका पुनर्वसू उत्तर उत्तराषाढ विशाख पूर्वभाद्रा हे स नक्षत्र धनिष्ठ पंचांगांत 5 नक्षत्र अंतू स नक्षत्र कृतिका पुनर्वसू उत्तर उत्तराषाढ विशाख पूर्वभाद्रा हे त्रिपाद नक्षत्रांती कोण एक मरण जाता तांकां ते वायट स्थिती वंशारिष्ट नाजाल्यार तांणी घर सोडका म्हणून पंचांगांतांनी पळय तांणी सुमार सगळे या घर सोडका ते शांती करका म्हणून सांगतात तशी त्या टायमार बटमा आमकी ते पार्थिव शरीर व्हरतना ताजे वटू
5 गोंबिकी घेऊन म्हळ्यार धनिष्ठ शताभिषा पूर्व उत्तरामध्ये 5 गोंबी म्हणून सांगल्यात तशी गोंबी पिट्टा गोंबी गोवा पिट्टा गोंबिकी कंची गोंबी करून ते दहन करतात त्यांना थंय एक कसं नाही आपत्त असतात ते थंय वता नाल्यार वापस मरण जाता मागची मरण जाता कुटुंबियान तूं म्हणून सांगतात तशी मागीर तांणी शांती करतात शांती केन्ना करता ते 11 दिसा हॉल शुद्ध जावचे दीस की ते शांती करतात ते शांती केल्या नंतर ते तांकां परिहार जाल्ले म्हणून हें धनिष्ठ आनी हें खंयचे त्रिपाद नक्षत्रांत तेवें तशींची तांती हें त्रिपाद नक्षत्रांत त्रिपाद नक्षत्र हांव सांगलें आतां ते येवन ताजे ಒಟ್ಟು ಐತಾರು ತಜ್ಜಿ ಒಟ್ಟು ಮಂಗಳವಾರು ತಜ್ಜಿ ಒಟ್ಟು ಶನಿವಾರು ತ್ರಿಪಾದ ನಕ್ಷತ್ರ ಒಟ್ಟು ವಾರು ಐತಾರು ಮಂಗಳವಾರು ಶನಿವಾರು ತಜ್ಜಿ ಒಟ್ಟು ಬಿದಿಗೆ ತಿಥಿ ತಜ್ಜಿ ಒಟ್ಟು ಸಪ್ತಮಿ ತಿಥಿ ತಜ್ಜಿ ಒಟ್ಟು ದ್ವಾದಶಿ ತಿಥಿ हे तिन्ही ಒಟ್ಟು मेळयशिलारी ताका त्रिपुष्कर योग म्हणून सांगतात ते आनीक एक बल त्रिपाद नक्षत्र प्लस तिथी बिदिगे सप्तमी द्वादशी आणि वारू पापवारू म्हणच्या कंचा रविवाराक पाप रवी म्हणा पाप म्हणतात पूजे म्हणा पाप म्हणतात तदनंतर शनी या तिन्ही ಒಟ್ಟು मेळाले ताका त्रिपुष्कर योग म्हणतात ते ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಬಲची तकाय आम्ही येंची नमने शांती करका तंतु ते तीन योगांतू एक योग सोडचे नक्षत्र त्यांची त्रिपाद नक्षत्र तदनंतर वारू जेव्हा तिथी ಅಂತ वार जेव्हा तिथी जेव्हा नक्षत्र एकाची वार जेव्हा तिथी जेव्हा या तिन्नींतू दोन्ही मात्र असलारी ताका द्विपुष्कर योग म्हणजे नक्षत्र त्यांची एक वारू रविवार कुजवार शनिवार वार नाही जाल्यार तुमगेले तिथी बिदिगे द्वादशी सप्तमी हे आणि नक्षत्र ಒಟ್ಟು ಜಾನ್ ಮಾಡಿ ताका द्विपुष्कर योग म्हणजे द्विपुष्कर योग अंते मरण जाल्यार ताका अरिष्ट वंशारिष्ट म्हणून सांगतात तशींची हे जाल्ले धनिष्ठ पंचांग जाल्ले त्रिपाद नक्षत्र जाल्ले अनेक असतात द्विपाद म्हणून सांगल्यार एक मृगशिरा पळयत मृगशिरा वृषभ ಅಂತ येतात 2 चरण अशा मिथुना गेल्यार 2 चरण येतात हंग 2 चरण ताका द्विपाद नक्षत्र म्हणतात एक मृगशिराक येता एक चित्ता येता कन्या ಅಂತ येता तुला ಅಂತ येता आणि एक धनिष्ठ मकर अंतू पूर्वार्ध 2 चरण येता उत्तरार्ध 2 चरण कुंभ ಅಂತ येता हे तिन्ही द्विपाद नक्षत्र म्हणून सांगले हे तिन्ही तज्जे ಒಟ್ಟು रविवार कुजवार शनिवार हे आयलारी तज्जे ಒಟ್ಟುची तिथी बिदिगे द्वादशी सप्तमी आयलारी ताका द्विपुष्कर योग म्हणतात म्हणजे चरणचे नक्षत्र खंयचे धनिष्ठ मृगशिरा चित्ता तज्जे ಒಟ್ಟು हे तिन्ही तिथी आनी वार कुडवालारी ताका द्विपुष्कर योग म्हणतात ताकाय वंशारिष्ट करका म्हणून सांगून आसा तशी हे पंचमारिष्ट आणि धनिष्ठ पंचाका त्रिपाद नक्षत्र अंतू मरण जाल्यार आम्ही निजावन जाल्यार आम्ही कसं म्हळ्यार आम्ही आता आवळी सांगला हांवें आम्ही एक गौडस्वर ब्राह्मण आम्ही एक तिळवळीक आशिल्ले मनुष्य अनेकल्याक सांगताले मनुष्य समाजांतू आम्ही एक घरकड एक पंचांग दवरका आम्ही एक पंचांग घरकड दवरला एक जनाना बग्गी की मरणा बग्गी कसले एक नाही आज नक्षत्र खंयचे आज तिथी खंयचे आज एकादशी केन्ना एकादशी कर्णशी विंगड खंयचे उपास केल्यार ते जायना म्हण एकादशी ताका संकल्पना एकादशी का बाकीच्या पुरे संकल्पच पळय संकष्ट चतुर्जाला आम्ही एक संकल्प मन एक कामन ते दवरून आम्ही करचे ताका म्हणते हक्क एकादशी ना ते देवाला गेचे हरिಯ ಹತ್ರ ಇರುವಂತದ್ದು ಏಕಾದಶಿ म्हणून सांगलारी हरिಯ ಒಟ್ಟಿಗೆ ಇರುವಂತದ್ದು हरिवास पण सांगले एकादशी ते एकादशी केल्ली म्हणून जाल्यार बाकीचे उपास करून जाल्यार जात काय तशी हे पळोवका जाल्यार खंयचे हे पंचांगांत हे पंचांग पळोवचे कशी आमी दवरका गोतना जाल्यार तितल्यांची पंचांग म्हणून 5 अंग ने सांगता तुमकां वारू तिथी नक्षत्र योग करण या 5 आमी आमकां विंगड कसं नाही नाका आमता वेळ म्हणले पळय ते विंगड कसं नाही नाका आमकां ज्योतिष शिकता आमकां पुरसत ना म्हळ्यार आमकां आतां सकाळी गेल्यार येवचे रात्री बट हे एक आमी पळयन म्हणून सांगलां रे पळयत आतां हायवेन चलंतू तांणी शान चरडू समेत तांकां नॉलेज आसता पंचांगा ಬಗ್ಗೆ आमगेले तांणी भिन्न आमी सांगता ते आमी त्या विंगडा आमगेले हिस्ट्री पळयल्यार आमी भृगुमुनी वंश आसता आमी वेंकटरमणाला आराधक व्यासराय मुनी आमगेलोची विजयेंद्र तीर्थ स्वामी आमची गेलेची मध्वाचार्य आमची पुरा म्हणतात वय सांगची मात्र शिवाय आमकां ताची ಸ್ವಲ್ಪ नॉलेज जावका पळयती त्या नॉलेज आमी बेळसुका म्हणचे हांव आतां सांगिल्लें हे कोणाके एक व्यंगी करून जावं कोणाके तमाशेचे जावं विशय सांगिल्ले नाही म्हळ्यार आमी एक ब्राह्मण जावन आमकां सगळें आसूं का गोत्तस का हें एक सामान्य अनेकल्या सांगची स्थितीर आमी आसूं का पंचांग घरकड दवरका आयचे नक्षत्र की वार खंयची म्हणून तट्टांनी आमी सांगतस आसका पंचमारिष्ट अनेकल्या सांगतस आसका त्यातून मात्र आमी एक ब्राह्मण्य आमी एक ब्राह्मणांक आमी एक
अनवर नाव एक आमी चल्लेले म्हणून की जाता तितल्यांचे हांवें धनिश्ट पंचांग हाजे बग्गे सांगलें आनीकय तुमकां म्हाका गोत तशिलें हांव मुखार दिसान सांगता म्हाका कितले अवकाश दिलेले देवराय प्रभू मामांक तांगेल्या चॅनलाक मस्त कृतज्ञता अर्पण करता कित्याक म्हळ्यार म्हाका हांव हाजे पयलीं फुडें सोडलेले व्हिडियोन सगळे अभूतपूर्व कितले की जन म्हाका राष्ट्राद्यंत फोन करता आसता ती तुमगेले प्रीती का म्हळ्यार हांव केला पण सांगता स्वल्प दुखी आसल्यार तांणी तूं सांगिल्लें समा म्हूण सांगता ती तें म्हाका खुशीची कित्याक म्हळ्यार हांव खंडीत एक वैयक्तीक जावन जेवो एक हर्ट जाव तशें उरलें ना कित्याक म्हळ्यार आमी आमकां जावका हें आमी नॉलेज घेवका आमी अध्ययन करका आमी अध्यापन करका म्हणून सांगिल्लें काय मात्र सांग शिवाय हांव तेजे केन्नाय हांव हर्ट एका दुखी जाव तशें खंडीत हांव सांगच ना पूण सांगून तुमगे लागीं हें प्रस्तुत केलेल्यान तूं कसनय एका चड उण आसल्यार तें तुमी म्हाका गमन हाडयात तितलें सांगता.